रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान, अनेक नद्यांना पूर। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी। सांगलीतल्या चांदोली धरणात आज 3500 क्युसेक्सनं वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार। त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागानं वर्तवलाय अंदाज। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ। खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांनी स्थलांतरित होण्याचं आवाहन। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठालाही फटका। अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक हे लवकरच जाहीर केलं जाणार। पालघरमधल्या वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। पिंजाळ नदीला पूर, शिलोत्तर पूल पाण्याखाली। तलासरीत सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सांगली पालिका अलर्ट मोडवर। सांगलीमध्ये रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी जाण्याची शक्यता। सूर्यवंशी प्लॉटमधल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। गोंदियाच्या शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2128 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला। परिसरातल्या भात शेतीमध्ये पाणी गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लातूरमध्ये सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना आला पूर। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह 28 गावांना जोडणारा पूल गेला वाहून। जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होणार। 33% अधिक शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ। साताऱ्यातल्या माईंगडेवाडीत मंत्री शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातनं पुलाचं काम पूर्ण। माईंगडेवाडी, निगडे आणि घोटील या गावांना ढेबेवाडीला जाण्यास मार्ग आता सुरू। कृष्णेच्या पाण्यासाठी जत तालुक्यातल्या नागरिकांचा रास्ता रोको। पावसाळ्यात कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी द्या, आंदोलकांची मागणी। जगबुडी नदीवरील नव्या पुलाच्या डागडुजीला सुरुवात। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी। पुलाला कोणताही धोका नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे चाळण। अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू। आवक घटल्यानं टोमॅटोच्या दरांमध्ये मोठी वाढ। किरकोळ बाजारात टोमॅटोला 200 रुपये प्रति किलो इतका दर। आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। निफाडच्या चांदोलीमध्ये 300 वर्षांची परंपरा असलेल्या बोहाडा उत्सवाची धूम। चांगला पाऊस आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 13 दिवस साजरा केला जात असतो बोहाडा उत्सव। अकोला महानगरपालिकेत प्रहार जनशक्ती पक्षाचं जंजीर आंदोलन। पालिकेनं दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यावरून प्रहार संघटना आक्रमक। राज्यभरातल्या महसूल कर्मचाऱ्यांचं 8व्या दिवशीही काम बंद आंदोलन। राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयांमधलं काम ठप्प। महसूल अधिकाऱ्यांना आकृतीबंध लागू करण्याची मागणी। पंढरपूरमध्ये महाद्वार काला उत्साहात साजरा। गुलाल आणि बुक्क्याची उधळण करत हजारो भाविकांचा उत्सवामध्ये सहभाग। हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी खासगी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। जिल्ह्यातल्या अनेक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग।
संत तुकाराम महाराज संस्थानचा एक मोठा निर्णय, यंदा परतीच्या प्रवासात उरळी कांचनमध्ये पालखीचा मुक्काम होणार नाही. नांदेडच्या हदगावमधल्या पेवा गावातील पोलीस पाटलाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी केला व्हिडिओ, पोलीस उपनिरीक्षकानं अन्याय केल्याचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू. 30 जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूरच्या दौऱ्यावर, उदगीरमध्ये बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू, मंत्री संजय बनसोडेंची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.